पलूसमध्ये ऐश्वर्या ब्युटी पार्लर अँड अकॅडमीचा रौप्य महोत्सव उत्साहात 25 वर्षात 500हून अधिक विद्यार्थिनींनी दिले व्यावसायिक प्रशिक्षण। पलूस येथील ऐश्वर्या ब्युटी पार्लर अँड अकॅडमीने आपल्या यशस्वी वाटचालीची 25 वर्ष पूर्ण करत रौप्य महोत्सव उत्साहात साजरा केला। संचालिका अनिता संजय गायकवाड यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने केवळ सौंदर्य सेवा पुरवण्यापुरते मर्यादित न राहता महिला सक्षमीकरणाचा प्रभावी ध्यास घेतला आहे। गेल्या 2.5 दशकात 500हून अधिक विद्यार्थिनींना व्यावसायिक ब्युटिशियन प्रशिक्षण देत त्यांना स्वावलंबी बनवण्यात आलं आहे। या प्रशिक्षणातून अनेक महिलांनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग निवडला आहे। ग्रामीण व शहरी भागातील महिलांना रोजगाराभिमुख कौशल्य देण्याचे कार्य या अकॅडमीने सातत्याने केले आहे। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे पार्लर महिलांसाठी विश्वासाचे ठिकाण बनलं असून बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत विविध अत्याधुनिक फेशियल ट्रीटमेंट्स, स्किन केअर सेवा आणि ब्राइडल मेकअपच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार सेवा दिली जात आहे। गुणवत्तेला प्राधान्य, ग्राहकांचा विश्वास आणि सतत नवनवीन सेवा देण्याची वृत्ती यामुळे या पार्लरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। रौप्य महोत्सवी कार्यक्रमानिमित्त नगरसेविका विद्युलता फडनाईक, नगरसेविका अंजली गायकवाड, माजी सभापती मुक्ता दिवटे, डॉक्टर नमिता सरनाईक, विजयमाला एसुगडे, उद्योजिका सुवर्णा निकम, संगीता गायकवाड, स्मिता निकम, सुप्रिया चव्हाण, शकिला तांबोळी, पुष्पा चव्हाण, भारती जाधव, मीनाक्षी घोरपडे, अस्मिता सपकाळ, अश्विनी सपकाळ, आनंदी पाटील, स्वाती मोरे, गायत्री जाधव, माजी नगरसेविका प्रतिभा डाके, माजी नगरसेविका रेखा भोरे, वर्षा उपाध्ये, साक्षी गायकवाड, सुनीता भागवत, श्वेता भागवत, हरिल दिवटे, मेघा सकपाळ, प्रियांका पाटील, संजना सुतार, संजना गायकवाड, विद्या सुतार, स्नेहल गायकवाड, अमृता गायकवाड, स्मिता इनामदार, ऋतुजा भंडारे, कविता गायकवाड, गायत्री सदामते यांच्यासह अनेक मान्यवर, हितचिंतक व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी संचालिका अनिता गायकवाड व त्यांच्या टीमचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। ऐश्वर्या ब्युटी पार्लरचा 25वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त मी अनिता गायकवाड भेटायला आली खरं तर। पण त्यांचं पार्लर म्हणजे खूप लोकांना जोडणारं पार्लर आहे। फक्त त्या प्रोफेशनल सगळं करत नाहीत, पण त्यांचा इतका चांगला गुण आहे माणसं जोडण्याचा, त्याच्यामुळे त्यांच्या पार्लर आतापर्यंत खूप नावारूपाला आलेलं आहे आणि इथून पुढं पण त्यांचं नाव नेहमीच राहावं हीच ईश्वरचरणी इच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा। स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमन आणि एक स्ट्रॉंग बिझनेसमॅन याची जर खऱ्या अर्थाने कोणी डेफिनेशन केली असेल तर ते व्यक्तिमत्व म्हणजे अनिता मॅडम आहे। कारण आणि जर ह्याचं जर प्रूफ आज हवा असेल तर गेल्या 25 वर्षाचा त्यांचा हा प्रवास आहे, हेच त्याचं खरं मोठं तर एव्हिडन्स आपल्याला म्हणता येईल। कारण त्यांचा हा 25 वर्षाचा प्रवास त्यांनी एकट्याने नाहीये केलेला, त्यांनी त्यांच्यासोबत अनेक त्यांचे स्टुडंट्सना घेऊन त्यांनी हा प्रवास केलाय। त्यांचं असं नव्हतं की त्या एकट्या शिकल्या, पण त्यांनी त्यांचं ज्ञान सगळ्यांना दिलं, म्हणजे त्यांच्या स्टुडंटना दिलं। आणि त्यातलीच एक स्टुडंट म्हणजे माझी मम्मी, तिनं 10 वर्ष यांच्यासोबत राहिली। त्यांनी लिटरली मम्मीला त्यांनी स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमेन केलं आणि आता माझी मम्मीचं एक चांगलं पार्लर चालते। त्यांच्याकडे खरं सांगायचं ताकद नव्हती अजिबात, ती सारखी पाहिजे माझं चालेल न चालेल, पण तिनं खरं सांगू ह्यांनी ते माझ्या मम्मीला एवढी ताकद दिली, एवढं मेंटली स्ट्रॉंग केलं आणि आता तिचं स्वतःचं पार्लर आहे, ते चांगल्या पद्धतीने चालू आहे। आणि याचं सगळं क्रेडिट मी खरंच यांना देऊ इच्छिते आणि मला पूर्ण विश्वास आहे यांचा पुढचा प्रवासही तेवढाच चांगला होईल। ब्युटी पार्लरच्या संचालिका अनिता गायकवाड यांना मी त्यांच्या पार्लरच्या 25व्या वर्धापनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते। पार्लरचं फर्निचर करण्यापासून ते आजच्या दिवसापर्यंत आम्ही कायमच एकत्र आहोत। तिचं कष्ट, तिचं अहोरात्र मेहनत आणि तिचं डेडिकेशन हे तिला इथंपर्यंत घेऊन आलेलं आहे। मला वाटतं माझ्या बघण्यातलं एवढं डेडिकेशन असलेलं ह्या व्यवसायात ती एकमेव असेल। बऱ्याच जणी मी बघितले ह्या व्यवसायात काम करणाऱ्या, पण अनिता म्हणजे अनिताच आहे, तिला तोड नाही। ती फक्त तुम्ही इथं आल्यावर फक्त तुमचं कामच नाही करत, तर त्याच्याबरोबर तुमचे किरकोळ काय फॅमिली प्रॉब्लेम असले किंवा वेगळं काय असलं, बाकीचे काय सल्ले असले तर ती एवढं छान देते। कधी कधी आगाऊपणाचा पण देते, पण त्याचं काही वाटत नाही, कारण ती एवढं तिनं निर्मळ मनानं दिलेलं असतं की त्याचं म्हणजे काहीच वाटत नाही। एवढं ती मनापासून सगळ्यांचं देते, सगळ्यांचं करते, अशी तिची उत्तर भरभराट हो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे।
2001 साली आपलं पळूस नगरीमध्ये छोटंसं एक पार्लर उभं केलं होतं, पण आज त्या पार्लरला सिल्वर जुबली म्हणजे 25 वर्ष पूर्ण केलेली आहे तिनं. आणि तिच्या ह्या कष्टाच्या ह्याला आज यश आलेलं आहे. आणि आमच्या सर्व मैत्रिणींच्या तिला अशा शुभेच्छा आहेत की पुढील तिनं गोल्डन जुबली करावी. आजकालच्या मार्केटिंगमध्ये एवढं टिकून राहणं फार मुश्किल आहे, पण तिनं आज जिद्दीनं आणि कष्टानं आपला व्यवसाय एवढा पुढे नेलेला आहे. इथून पुढच्या सर्व प्रवासाला आमच्या सर्व मैत्रिणींकडून तिला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. असंच प्रयत्न राहू दे. खूप अभिनंदन. अजून आत्ताशी 25 वर्ष झाल्यात, अजून 25 वर्ष तुमची सेवा आम्हाला पाहिजे. खूप खूप मनापासून अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. पूर्ण 50 वर्ष आता कंप्लीट होऊ दे. तुमच्या शुभेच्छा आमच्या तुमच्या पाठीशी आहे. 25 वर्ष एवढे भारी पूर्ण झाल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि अशीच पुढे चांगली वाटचाल यामध्ये. आणि पलूसमध्ये आज पुरुष उद्योजक म्हणून आपण एकदम लोकांना बघतो, पण आज पलूसमधली सगळ्यात मोठी उद्योजिका तुम्ही, त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आणि असेच यशस्वी व्हा.